अखिलेश यादवांचे सावत्र भाऊ प्रतीक यांचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे। मुख्यमंत्री कार्यालयाच्या निगराणीखाली पोस्टमार्टम होणार आहे। तर 4 डॉक्टर प्रतीक यांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करणार आहेत आणि पोस्टमार्टमची व्हिडिओग्राफी करण्याचे देखील निर्देश हे आता देण्यात आलेले आहेत। हा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झालेला आहे हे अद्यापही कळू शकलेलं नाहीये, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये पोस्टमार्टमची व्हिडिओग्राफी करण्याचे निर्देश हे आता देण्यात आले आहेत। अखिलेश यादवांचे सावत्र भाऊ प्रतीक यांचा संशयास्पद असा मृत्यू झालेला आहे। 4 डॉक्टर आता प्रतीक यांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करणार आहेत। मुख्यमंत्री कार्यालयाच्या निगराणीखाली हे पोस्टमार्टम केलं जाणार आहे। अखिलेश यादवांचे सावत्र भाऊ प्रतीक यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झालेला आहे, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पोस्टमार्टमची व्हिडिओग्राफी करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। त्यामुळे हे पोस्टमार्टम झाल्यानंतर या मृत्यूमागचं नेमकं कारण काय आहे हे समोर येईल। 4 डॉक्टरांच्या टीमकडून या मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं जाणार आहे आणि त्याची व्हिडिओग्राफी देखील करण्याचे निर्देश हे आता देण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री कार्यालयाच्या निगराणीखाली ही संपूर्ण प्रक्रिया राबवली जाणार आहे। प्रतीक यांचा संशयास्पद असा मृत्यू झालेला आहे। प्रतीक हे अखिलेश यादव यांचे सावत्र भाऊ आहेत आणि दरम्यान त्यांच्याच मृत्यू प्रकरणी संशय देखील व्यक्त केला जातोय। त्यामुळे आता 4 डॉक्टरांच्या या उपस्थितीमध्ये मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं जाईल आणि त्यानंतर या संपूर्ण मृत्यूमागचं गूढ हे समोर येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।